लाडक्या बहिणी इकडे बसल्यात त्यावेळेस मी जे निर्णय घेतले त्यातले सगळ्यात आवडता माझा कुठला निर्णय असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। कारण ह्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहे। अरे आपण सरकार म्हणून म्हणतो सर्वसामान्याचं सरकार आहे, मग या लाडक्या बहीण भावांसाठी काय केलं तुम्ही? आणि म्हणून लाडकी बहीण, मी गरिबी पाहिली आहे, मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे। या शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पूर्वीचे दिवस आठवले, माझ्या आईची काटकसर मी पाहिली आहे, पत्नीची काटकसर पाहिली आहे, गरिबी पाहिली। आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणीं भाव मातांसाठी योजना करायची आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला। लाडकी बहीण योजना सुरू झाली। अनेक लोकांनी विरोध केला, कोणी कोर्टात गेलं, कोणी खोडा घातला, कोणी म्हणाले योजना ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे, परंतु आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। आणि म्हणून या ठिकाणी एकच आपल्याला मी सांगतो, लाडकी थांब बाबा येतो मी तिकडं, लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो की ज्या 1,500 रुपये आपण देतो, या 1,500 अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाला आधार दिलाय, प्रपंचाला आधार दिलाय, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे। हे माझ्यासाठी फार अभिमानाचं बाब आहे, समाधान आहे। आणि म्हणून ही कोणी किती काही अफवा पसरवल्या, कोणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही।